त्याही स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू योग्य तऱ्हेने वळवला, तिथे बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल वेगानं सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. जोपर्यंत चेंडूला स्टॉप केलं तिथे 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. जयेश आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि चिराग असे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. जयेश आपल्या षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेस पुन्हा एकदा वळवायचं आहे. अपील केली आणि बोट आकाशाकडे गेलंय, कारण पंचाच्या मनामध्ये कुठलाही संदेह नव्हता. अगदी स्टंपच्या समोर सापडलाय फलंदाज योगेश आणि त्याला माघारी परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका तो लागला इथे टीम शिवनसाईला. फलंदाज योगेश प्लमच्या साह्यानं बाद. पहिल्या विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज जयेश. बघूया कशा पद्धतीने कामगिरी इथे त्याच्या वतीने साकार केली जाईल. पुढचा बॉल. चांगला चेंडू आहे इथे. जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. हे बघा रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवलं जाते. ऑफ स्टंपवर पडला आणि अचानक आत आला. तदनंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली आलाय आणि झेल टिपलाय. विकेट क्रमांक 2. दुसरा झटका लागलाय टीम शिवनसाईला. फलंदाज तो माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं बदल होत आहे. खेळाडू बाद. दोस्ती ग्रुप नवसई आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर शिवनसई अशी एक पूर्ण लढत आहे. कारण अगदी मैत्रीत्वाचं नातं ते जपणारं हे दोन्ही व्यक्तिमत्व आहेत जे आपण मुख्य मंचावर पाहत आहे. नवीन बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. आज 14 फेब्रुवारी आहे. असं म्हणतात या दिवशी लोक आपल्या प्रेमिकेवरचं आपलं प्रेम व्यक्त करतात. आणि आमचं पहिलं प्रेम जर काय असेल तर हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे. कारण लहानपणी नकळत हातामध्ये आलेला तो प्लास्टिकचा बॉल आणि ती प्लास्टिकची बॅट, तिथनं झालेला प्रवास तो अगदीच आमच्या सर्वांचा सुखकर राहिलाय. या खेळाला खऱ्या अर्थानं जर ग्लॅमर कोणी आणलं असेल तर ते युट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण करणारे आमची सर्वच युट्यूबची चॅनल्स, ज्यांनी या खेळाला ग्लॅमर आणला टेनिस बॉल क्रिकेटला. आणि तदनंतर मग या खेळात एक गाव एक संघ ही व्याख्या आली. आणि एक गाव एक संघ या फॉर्मॅट मधला टेनिस बॉल क्रिकेट मधला जो सर्वात यशस्वी फॉर्मॅट आहे. आणि त्यानंतर मग खेळाडू प्रसिद्ध होत गेले. त्या खेळाडूंना आता एक मोठं नावलौकिक प्राप्त होत आहे. तो हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये उडवला. बिटवीन द गॅप खेळलाय. 1 बाउन्स न बॉल चाललाय सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. चिराग जो मैदानाच्या आतमध्ये सलग 3 बॉल मध्ये 3 षटकार जर त्याने मारले तर राजेशजी घरत, तदनंतर विकी कुंदेकर आणि राहुल लैला यांच्याकडनं 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डायरेक्ट आठवड्याचा पॉकेट मनी खिशात येण्याची संधी आहे. आणि प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मयूर कुडू यांचा शाही सन्मान आणि सत्कार तो आपण इथे करणार आहोत. मुख्य मंचावर घ्यायचंय कॅमेरा. षटक समाप्त झालंय त्यामुळे आपण सन्मान आणि सत्कार त्याच्याकडे वळतोय. तो सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय. मयूरजी कुडू नवसाई गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, बहुजन विकास आघाडीचा एक धडाडीचे कार्यकर्ते, ज्यांचा हा शाही सन्मान, त्यांची ही एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. आणि
मयूरजी कुडू यांचा हा सन्मान आणि सत्कार तो इथे केला जातोय. मायेचं वस्त्र, शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह जे संजय घरत या स्पर्धेचे प्रणेते आहेत, ज्यांच्या शुभस्ते आपण त्यांना वितरित करतोय. जाऊया मॅचकडे. ओव्हर नंबर 2, गोलंदाजीच्या ट्रॅकवर नवीन गोलंदाज तो सज्ज होतोय राज. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. नवसई मधनं काही नवीन खेळाडू जे अगदीच कमालीचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यामधलाच एक राज जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. टप्पा जो खूप श्रेयस जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षकाला अचानक गुंगारा देतोय, डायव्हर्सन प्राप्त करतोय आणि निघून जातोय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचली एकंदर 10 या आकड्यावर. शांततेनं खेळ तो आपल्याला पाहायला मिळतोय. श्रेयस जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एनकडे चिराग, ज्याच्याकरता पारितोषिकांचा वर्षाव आहे. बघूया कसा खेळ चिराग इथे मैदानाच्या आतनं साकारतोय. लोवर फुलटॉस होता, मात्र मिडल करता आला नाही. बॉल जमिनीवर उड्या मारत क्षेत्ररक्षकापर्यंत चाललाय, जिथे जोपर्यंत उचलून रिटर्न केलं. इथे 2ची संधी आहे, कारण एका हाताने कॅरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये 2 रन त्या धावफलकावर जोडल्या गेल्या. मागच्याच 2 दिवसाआधी सेमीफायनलच्या मॅचमध्ये एका खेळाडूला मी एका हाताने कॅच पकडताना पाहिलं, जो जाणून बुजून म्हणजे सीमारेषे लगत उभा होता आणि तिथे लॉंग ऑफ मध्ये त्याने एका हाताने झेल टिपला. यावेळेस मात्र हा बॉल बॅक टू द बॉलर खेळला होता. तिथे जमिनीशी संलग्न आलाय आणि क्षेत्ररक्षण पुनश्च एकदा थोडस ढिसाळ ते पाहायला मिळालंय. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 16 ऑन बोर्ड, 16 धावा या धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 2चं ते सध्या प्रगतीपथावर आहे आणि एक सुस्थिती आता मात्र शिवनसाई संघाची ती निर्माण झाली आहे, कारण डावाच्या सुरुवातीला काही रन्स नव्हत्या त्यांच्याकडे, मात्र आता बाउंड्री झाल्यात आणि त्यामुळे धावसंख्या दिसू लागली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर, जोपर्यंत बॉलला उचललं 1 रन ती धावफलकावर जोडली जाईल. 1-1 रन ज्या इम्पॉर्टंट आहेत आणि त्या घेतल्या जात आहेत. थेंबे थेंबे तळे साचा असं म्हटलं जातं आणि अगदी त्या थेंबा थेंबानं इथे रन्स वाढवण्याचा प्रयत्न तो आहे. चांगलं क्रिकेट आहे. प्रत्येक बॉल तुम्हाला चौकार षटकार मिळणार नाही. यावेळेस मात्र बॉलला कट केलंय. पॉइंटच्या जवळपासनं बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. दर्जेदार कट शॉट तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार 4. ऑफस्टमच्या बाहेर गोलंदाजानं जागा दिली, त्याचा योग्यतेने वापर केला. वा काय स्टायलिश पद्धतीने खेळला होता. अगदी टच ऑफ क्लास असं म्हणू शकतो आपण या फटक्याला. अगदी ऑफस्टमच्या बाहेर मिळालेल्या जागेचा योग्यतेने वापर केला. तिथे बॉलला फक्त टच केलं आणि तदनंतर चौकार, कारण प्रचंड वेगानं चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जाताना पाहायला मिळाला. आउटफील्ड खूप फास्ट आहे, त्याचा फायदा मिळाला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 24 ऑन बोर्ड, 21 ऑन बोर्ड, 21 धावा या राफलकावर आहेत. सुरुवात जी जरी अस्खलित असली तरी त्यानंतर अगदी चांगल्या पद्धतीनं धावफलकाला धावसंख्येची जोड ती दिली गेली आहे. पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सनिकेत. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. तिथे अपील होती, मात्र पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे आणि त्यामुळे पंचाने तिथे नाकारलंय. धावसंख्या 22. पुढचा बॉल लोवर फुल टॉस होता. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल स्क्वेअर लेग मधनं चाललाय सीमारेषा पार. दर्जेदार आणि दमदार फटका तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या वेगानं आता पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये ती एकंदर 26 धावा.
हे बघा तुम्हाला रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे. तिथे यष्ट्यांवर हाताळण्याचा प्रयत्न होता. मिसिंग यॉर्कर झाला. बॉल यॉर्क करण्याचा मनसुबा होता गोलंदाजाचा, तो असफल राहिला आणि चौकार परावर्तित झाला. यावेळेस पुण्याच्या एकदा मोठा फटका करता जायचंय बॅटमध्ये, मिडल नाही झाला. 1 रन, त्यामुळे धावफलकावर जोडली जाईल. चांगली धावसंख्या धावफलकावर उभी राहतीये. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. कारण रन रेटवर जर विचार केला तर आपण 11च्या जवळपासची सरासरी ती सध्या अधोरेखित केली जाते. प्रत्येक बॉलवर आघात करण्याचा आणि मोठा फटका मिळवण्याचा एक मनसुबा तो बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. आज आगरी समाज एक गाव एक संघ, जे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. यावेळेस मात्र हा खाली राहिलेला बॉल, ज्याला अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं टॅप केलं जातं, विकेटच्या बाजूलाच टप्पा खेळून रन्स मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, अगदी तसा प्रयत्न इथे बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 28, 2 विकेटच्या पतनानंतर 28 लागल्यात. पुढचा बॉल यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळला गेलाय बॉल. तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं शरीरापासून दूर जेव्हा तुम्ही खेळता ना, तेव्हा गोलंदाजाकरता एक संधी निर्माण करता. कारण शरीरापासून दूर खेळल्यानंतर मोठा फटका गेला, खेळण्याचा प्रयत्न केला, झेल होतो. तिथे कधी कधी बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जातो किंवा मग निर्धाव जातो. गोलंदाजाकरता सर्वाधिक संधी निर्माण होते जेव्हा तुम्ही शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करता. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर पुढे खेळवलं, फलंदाजाला चेंडूचा टप्पा दिसू दिला नाही आणि त्याचाच फायदा मिळाला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. हे बघा अगदी पुढे खेळवलं होतं. वाईट यॉर्कर क्रिकेटमधला सर्वात कारगीर बॉल आहे, ज्याचा वापर इथे गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या 28 या आकड्यावर स्थिर आहे 2 विकेटच्या पतनानंतर. संजय ब्लू कलरची पिशवी. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि सरळ निघून जाईल सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेर पुण्याच्या एकदा जागा दिली गेली. त्या जागेचा योग्यतेने वापर केला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे नेलं. आत येणारा बॉल होता. एक दर्जेदार कट शॉट, स्क्वेअर कट केलं होतं बॉलला आणि तर नंतर सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये घेऊन गेला. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचती येते एकंदर 33. आता मात्र लढण्याजोगं बळ ते निर्माण झालं. एक चांगली टोटल धावफलकावर उभी राहतीये.
चौथं आणि अंतिम षटक जे प्रगतीपथावर आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळत आहेत. आणि इथेही जर आपण पाहिलं तर दुसऱ्याच बॉलवर बाउंड्री आली. या 2 बॉलमध्ये 5 धावा जोडल्या गेल्यात. आणखी येणाऱ्या 4 बॉलमध्ये किमान 8 ते 10 धावा घेतल्या तर एक चांगली टोटल ती दाफलकावर उभी राहू शकते. यावेळेस मात्र हा बॉल विकेट किपर चुकी करतोय आणि त्यानंतर बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. इथे आलाय नशिबाचा चौकार. कसा आणि कुठून आलाय ते महत्वाचं नाहीये, कारण हाही चौकार 4च धावा देऊन जाईल. नशिबाच्या स्वरूपानं इथे बायच्या स्वरूपानं आलेला हा चौकार 4. चौकाराच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 37. यावेळेस मात्र हा बॉल डाव्या स्टीच्या अतिरिक्त बाहेर पंचांनी वाईट म्हणून करार केलाय. रन्स थांबत नाही आहेत या ओव्हरमध्ये. सातत्यानं धावसंख्येची लयलूट ती पाहायला मिळतीये, कधी गोलंदाजाकडनं तर कधी क्षेत्ररक्षकांकडनं. व्हाईटसाठी तिथे रिव्ह्यू घेतला गेलाय. व्हाईटचा व्हाईटचा इशारा आलाय आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचलेली 38. 38 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. चांगला बॉल आहे. यावेळेस थोडासा बॅटच्या पट्ट्यातनं निसटत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. 38ला 2 अशी स्थिती आहे सध्या. शिवनसई हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. दोस्ती ग्रुप नवसई हा संघ त्यांना दोनहात करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे एक रन जी दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोचते ती 39. 39 40 प्लस धावा दाफलकावर लावण्याचा मनसुबा इरादा तो दर्शवला होता डावाच्या सुरुवातीला आणि अगदी तो यशस्वी ठरला. 39 रन्स या डावाचा पूर्वार्धाच्या खेळाचा शेवटचा बॉल तो प्रगतीपथावर येईल. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचंय. बॉल अगदी खांद्यावरनं विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 1 रन तिथे पळून पूर्ण केली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 40. 4 षटकांचा खेळ तो पूर्णत्वाला आला आणि तदनंतर 40 धावा या राफलकावर लागल्या गेल्या. विजयाकरता 41 या धावसंख्येचं लक्ष आहे. आणि कशा पद्धतीनं या 41 धावा दाफलकावर जोडल्या जातील या ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आमचे सहकारी धनंजय पाटील जे इथे उपस्थित झालेत आणि त्यांच्याच मुखातनं आपण यापुढच्या डावाची कहाणी ती ऐकण्याकरता सज्ज होतोय.
चला वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. आजच्या स्पर्धेचा आपण पाहिलं तर चौथा दिवस मैदानाच्या मध्ये अगदी खेळवला जातो आणि चौथ्या दिवसातील हा खेळ तुम्हाला मैदानाच्या मध्ये रंगताना पाहायला मिळतो. एका बाजूला टीम शिवनसई आणि दुसऱ्या बाजूला टीम दोस्ती ग्रुप नवसई. प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवनसई संघानं संपास तयार आहेत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. ओमसाई गावदेवी शिवनसाई व बहुजन विकास आघाडी पुरस्कृत उपसरपंच आदरणीय संजयजी घरज साहेब चषक 2026 आपण पाहतात. आजचा दिवस क्रमांक 4 आणि आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री गणेशाला या ठिकाणी वंदन करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कायशु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई जीवदानी मातेला वंदन करून आई कवदीला वंदन करून सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. फटका खेळला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. फोल्डिंग केल्यात. थ्रो देखील मात्र पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. 41 धाब्यांचं टार्गेट हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलंय. टीम शिवनसई संघ यांच्या माध्यमातून दोस्ती ग्रुप नवसई या संघाच्या समोर कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील धावा त्यावरती देखील आपण लक्ष देऊन आहोत. 4 षटकांचा मॅच, 4 ओव्हरमध्ये 41 धावांचं हे टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. पुढील मॅच साई श्रद्धा चांदीप आणि टीम साखरे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी हवं. लोवर फुलटॉस बॉल फटका फसलाय क्षेत्ररक्षकाला. त्या ठिकाणी मिड ऑफला त्यानं टिपलाय जेल. संपलाय बॅटरचा खेळ. स्वप्नेश बॅक टू दी डगआउट गॉन. साखरी गावाचे गोड असं व्यक्तिमत्व आदरणीय किशोर काका वजे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी किशोर काका वजे यांना विनंती करतो आपण यावं. मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं. उपसरपंच साहेब अगदी आपल्याला बोलवत आहेत त्यामुळे आपण यावरती. साखरी गावचे गोड असं व्यक्तिमत्व आहेत आणि ते सध्या आपल्या मंचाच्या दिशेने येत असताना पाहायला मिळत आहेत. आदरणीय किशोरजी वजे साहेब काका यांचं आगमन होत आहेत. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. 1ला 1 विकेट. गोलंदाज संतोष महत्वाची भूमिका याही खेळाडूची या स्पर्धेमध्ये राहिली आहेत. आता गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल पुण्याचा चांगला बॅक टू बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये फिल्डिंग केलंय. वा चांगलं क्षेत्ररक्षण. 4 ओव्हरचा मॅच आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेच्या बंधामध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्या 4 बॉल नंतर धावसंख्या 1ला 1 विकेट. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. हे 2 बॉल कशा प्रकारे टाकले जातात पाहूयात. संतोष तयार. ओद विकेट. ओ चांगला बॉल ऑफ स्टंप थोडा बाहेर घेऊन गेले. बॉलला थोडं मध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी आला निर्धाव. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर रोखण्यात आलाय. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असेल. ओद विकेट. ओ शेवटचा बॉल आपण पाहिलं तर पंच पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. साखरे गावचे गोड असं व्यक्तिमत्व आदरणीय किशोर वजे काका यांचं आगमन होत आहेत. उपसरपंच साहेबांच्या वतीनं आपलं स्वागत आहे. आदरणीय संजयजी घरज साहेब या स्पर्धेच्या आपण पाहिलं तर अगदी आयोजक प्रायोजक अगदी त्यांना म्हणूयात. धावसंख्या 2. पुन्हा एकदा ऑफ स्टंप थोडा बाहेरचा बॉल घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय. षटक संपल्या मैदानाच्या मध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. दोस्ती ग्रुप नवसई या संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. टॉस साठी साई श्रद्धा चांदीप आणि साखरे टीमच्या कॅप्टनचा या. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. टीम साखरे आणि टीम साई श्रद्धा चांदीप.
या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील दुसरा मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. दिवस क्रमांक 4 आपण पाहू शकतायत. पहिल्या दिवसामधून दोन संघ पुढे आले होते. शिवनसई संघ याने अगदी बाजी मारली त्यांच्या जोडीला. शिरवलीचा संघ आपण पाहिलं तर त्या पहिल्या दिवसामध्ये खूप छान पद्धतीनं आपण खेळ करताना पाहिलं. त्याच्यानंतर या स्पर्धेचा दुसरा दिवस देखील मात्र खूप छान पद्धतीने पार पडला. त्यावेळी लाखिवली बी हा संघ मात्र पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाला. काल सातपाटीचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर धानिवचा तो सामना मात्र मैदानावरती अगदी रविवारी म्हणजे उद्या या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याच अगदी राखीव डे मात्र ठेवण्यात आलाय आणि त्या दिवसामध्ये ती मॅच मात्र मैदानावरती खेळली जाईल. एक ओव्हर धावा धावफलकावरती 2, 1 घड्याच्या मोबदल्यात. योगेश गोलंदाजी मार्कवरती आलात. 18 मध्ये रन करायचे 39. पहिला बॉल फटका फोर्स केला. हवेमध्ये खेळला क्षेत्ररक्षक तो आधी पुढे होता. आधी 3 ते 4 पावलं तो पुढे आणि त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावरून फ्लॅट 6. कॅच तर होऊ शकला असता. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल होता. फोर्स केला बॉलला. क्षेत्ररक्षक अगोदरच ते पाहिलं तर खूप पुढे होते आणि त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ऑफ्टमच्या बाहेर आहेत. खूपच बाहेरचा बॉल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल अगदी घोषित करतायत. पंच विजय सर आपल्याला मैदानाच्या मध्ये डॅनियल डिसोजा सर यांनाही पाहतायत. अजय पटियाल सर असे 3 पंच संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून कामकाज पार पडतायत. विश नेटवर्कची आपली संपूर्ण टीम खूप चांगलं काम तेही करतायत. कॉमेंट्री बॉक्समध्ये कालपासून अगदी आवाज तुम्ही ऐकतायत अक्षयजी पांडव सर यांचा एक गोड आवाज. चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळतात. अपील केलं त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतात. कार्तिक ज्याच्यावरती सर्वाधिक जास्त नजरा सध्या मैदानावरती आहेत. 1.2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 9, 1 गड्याच्या मोबदल्यात. योगेश फटका फसलाय. हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय आणि त्यानं टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेटचं पतन. आउट. पुढे टाकलेला बॉल होता. फोर्स करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. त्यानं टिपला झेल. चला कॅप्टन संदीप आल्यात. साखरे टीमचे कॅप्टन आदरणीय मयूर कुडू साहेब आपणास विनंती असेल आपला शुभ असे टॉस केला जाणार आहे. टॉस का बॉलच्या दिशेने मयूरजी कुडू साहेबांना विनंती आम्ही करू आपण यावं. आपला शुभ असे टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टीम साखरे आणि टीम साई श्रद्धा संदीप या संघादरम्यान टॉस होणार आहेत. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2चा टॉस केला जाईल. आमचे कॅमेरामॅन अगदी टॉस का बॉलच्या दिशेने जातील कारण तिथे टॉस होईल आणि टॉस देखील इम्पॉर्टंट आहेत. महत्वाचा टॉस आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेत आणि हा टॉस साई श्रद्धा संदीप अगेन साखरे टॉस पार पडलाय आणि टॉस जिंकलाय तो टीम साखरे संघाच्या कॅप्टनने टॉस आपल्या नावी केलं. डिसिजन देखील आपण त्या ठिकाणी घ्या. फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेतलंय. बॅटिंग करायची आहेत ती साई श्रद्धा संदीप संघाला पुढील मॅच मध्ये. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मयूर कुडू साहेबांना मी विनंती करू आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडा लांब टाकला. तिथून मात्र बॅटमध्ये बॉल आला नाहीत. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवसई वर्सेस शिवनसई यांच्यामध्ये सुरू असलेली मॅच सध्या मैदानावरती आपण पाहतायत. रिक्वायर्ड रन रेट 13.71च्या घरामध्ये सध्या पोहोचलाय. त्याचं कारण धावा आलेल्या नाहीत. बागपुटला गेले. पुढे फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत फील्ड केला जाईल. अरे तिथे फिल्डर कोण होते आमचे डीजे विशाल. हो आम्ही तेच पाहतो की डीजे ऑपरेटर कुठे आहेत परंतु डीजे विशाल सध्या फिल्डिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. विशाल पाटील. धावसंख्या 10. शेवटचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. पहिल्या 2 षटकांचा खेळ हा मैदानाच्या मध्ये होतोय पूर्ण आणि धावफलकावरती धावा आहेत 11. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
समीकरण पहा, 12 बॉलमध्ये 30 धावेची गरज आहे आणि खूप छान ही दृश्य आहेत. हिरवगार असं आपण पाहिलं तर अगदी असलेला निसर्गाचं सानिध्यामध्ये असलेलं वातावरण आहेत, त्यामध्ये असलेले मैदान आहेत आणि आजूबाजूला जी झाडं आहेत. सध्या आपल्या स्क्रीनवरती जर पाहिलं तर आमच्या कॅमेरामॅनने परफेक्ट कॅप्चर केलेत. 12 बॉलमध्ये 30, विश नेटवर्क लाईव्ह ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही कव्हरेज होताना पाहतायत. बारा 30. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती क्लीन बोर्ड दांडी गुल केलंय. विकासला आज झकास खेळ करता आला नाहीत आणि विकास परतला तंबूच्या दिशेने. विकेटचं पतन आउट. पहिल्याच अगदी बॉलवरती आमच्या बाजूला बरोबर आमचा लहान बसला तो बोलतो की नेम धरत हा बरोबर गेम केलाय. पहा, शफल थोडं बाहेर आले होते. लेग स्टंप दाखवली, मिडल स्टंप दाखवली आणि त्याच्यावरती हिट होत असताना ही यष्टी मात्र अगदी वाकवली गोलंदाज दिव्यमनं. 11 विकेट. अनेक जण सध्या ही मॅच शिवनसईच्या गावामध्ये पाहतायत, नवसईच्या गावामध्ये पाहतायत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज पाहिलं जात आहे. विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून 11ला 3 विकेट. नवाना बॅटर द्याला. लोअर फुलटस बॉल समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पुढे येत असताना पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग, तितका चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. योगेशनं फिल्डिंग केली, फेकी देखील करण्यात आली होती, परंतु एक धाव येत असताना धावसंख्या 12, 3 गड्यांच्या मोबदल्यात. दिव्यम तयार, पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चांगल्या लेंथवरून मात्र गोलंदाजी केली जातात आणि बॅटरला रीड करतायत. बॅटर काय करण्याच्या मूडमध्ये आहेत, ऑफ स्टंपच्या बाहेर येतो आणि त्याच्यानंतर डिलिव्हर करतायत. पुन्हा एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑन साईडला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येत आहेत. फिल्डिंग देखील खूप चांगली झाल्यात. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचते ती मात्र 13, 3 गड्यांच्या मोबदल्यात. 13ला 3 विकेट. दोस्ती ग्रुप नवसई वर्सेस शिवनसईमध्ये सुरू असलेली मॅच. खाली राहिला बॉल, पाठीमागे चाललाय, परंतु त्या पाठीमागे बॉलला थांबवलंय. एकतर सुरुवातीला भरपूर साऱ्या चुक्या नवसई संघानं फिल्डिंगमध्ये केल्यात. काही बाउंड्रीज त्यांनी सोडल्यात, काही मिस्टेक त्यांनी केल्यात आणि कदापि तो इम्पॅक्ट आतापर्यंत या मैदानावरती राहिला या मॅचमध्ये. दुसऱ्या बाजूने जर एका वेगळ्या अँगलनं पाहिलं ना, तर बॅटिंग तितकी काही प्रॉमिसिंग राहिली नाहीत. जे मोठे फटके मारायचे होते, सिंगल डबल रोटेशन करायचे होतं, त्याही होऊ शकल्या नाहीत. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय पूर्ण. धावफलकावरती धावा 13ला 3 विकेट. टीम दोस्ती ग्रुप नवसई या संघाची आपण सध्या सिच्युएशन ही पाहू शकतायत. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत, त्या मात्र 28-28. JS स्पोर्ट्स, जागृती स्पोर्ट्स आपण पाहतात बॅनर आहेत. बरोबर आमच्या बाजूला प्राक्तन बसलेत, त्यांचंच असलेलं शॉप. तिथे तुम्ही अगदी संपूर्ण क्रिकेटचं लागणारच जे साहित्य आहेत, इक्विपमेंट अगदी तुम्ही घेऊ शकतायत. कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय, संपर्क करू शकतायत आणि येणाऱ्या पुढील साऱ्या स्पर्धेसाठी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतील त्या प्राक्तनशी तुम्ही अगदी संपर्क साधून घेऊ शकतायत. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. रन करायचे आहेत 28.
भूषण स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक एंडला जयेश. 13ला 3 विकेट. चला जास्त चर्चा करू नका कारण येणारे शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. धावा करायच्या 28, 28. पहिला बॉल. पहिलाच बॉल फटका छान खेळलाय. बॉल चालला बिटवीन द गॅप मध्ये, वेगानं जाईल बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. कडक चौकार. पहिल्याच बॉलवरती हा चौकार पाहायला मिळाला. काय स्ट्रोक होता, खूप चांगला स्ट्रोक. शॉट पूल केला, गॅप मध्ये खेळला. मिड विकेट मध्ये खेळाडू होते, काऊ कॉर्नरचे खेळाडू होते, परंतु त्या दोघांच्या मधून हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे स्ट्रोक अगदी मारायचे होते सुरुवातीला, परंतु काही हरकत नाही. येणारे 5 बॉल बाकी आहेत. 5 बॉल मध्ये तुम्हाला 4 तरी मोठे फटके मारावे लागतील. 24 धावा करायचे आहेत. पुन्हा बॅटची एज येत असताना चेंडू पाठीमागे चाललाय, परंतु थांबवलाय. पाठीमागे जाणारा बॉल वेगाने जातो, त्या बॉलला थांबवायचं असतं आणि तो थांबवलाय. एका धावेवरती आता समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहे 4. 4 बॉल मध्ये रन करायच्या 23. आकर्षक अशा ट्रॉफीज या स्पर्धेचा आपण पाहिलं तर विशेष मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं तर बायसिकल जी मात्र दिली जाईल. कुठला खेळाडू असेल जो अगदी उद्याच्या दिवसामध्ये ही बायसिकलवरती अगदी स्वार होईल, त्याही गोष्टी अगदी पाहण्यासारख्या असतील. आणि एक सारे पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र ठेवण्यात आल्यात. 4 मध्ये 23. सोडून दिलाय बॉल आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. एकतर पायाला लागला विकेट किपरच्या, त्याच्यानंतर तो बॉल यष्टांना लागलाय. पंचाने वाईट सांगितलंय. मैदानाच्या आतमध्ये फनी मोमेंट. पहा ऍक्शन रिप्ले. एकतर हा सुरुवातीला आलेला व्हाईट बॉल होता, त्याच्यानंतर पायाला लागला. उलट दिशेने धावत असताना तो यष्टांच्या अगदी बरोबर यष्टांवरती लागलाय आणि तिथून मात्र विकेट आलाय. पुन्हा पहा साईड अँगलनं पहा. सोडून दिलेला बॉल होता, लेग स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये काही बॉल येत नाही, परंतु तो पायाने अडवतो किंवा बॉडीच्या सहाय्याने अडवतो, हेही महत्वाचं आहे. 22 झाल्यात. 22च्या माध्यमातून धावसंख्या 1ने वाढल्यात. आता या मॅच मध्ये तितकं काही राहिलेलं नाही, कारण त्याचं कारण चांगली गोलंदाजी, तितकी चांगली बॅटिंग राहिली. पुन्हा एक चांगला बॉल, थोडे शफल झाले, बाहेर आले, जास्त बाहेर आले होते. ठीक आहे बाबा, पण रिव्ह्यू साठी पण टाइम असतो. आता पंचानं सांगितलं की बाबा हा रिव्ह्यूचा वापर करायचा आहे, पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. पाहूयात हा बॉल वाईड आहे की नाही. वाईड बॉल, एक्स्ट्रा. आणखीन एक बॉल खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे बॅटरनं परफेक्टली रिव्ह्यूचा वापर केलाय. पुढचा बॉल, फटका छान खेळलाय. बॉल चाललाय पुन्हा एकदा गॅप मधून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषण मैदानाच्या आतमध्ये करतोय सध्या बॅटिंग दमदार. त्याच्या बॅटमधून चौकार. वॉट अ शॉट. अशाच पद्धतीची बॅटिंगची अगदी अशापेक्षा आहे आणि त्या 4 धावा येत असताना भूषणच्या बॅटमधून थोडा उशीर झालाय, परंतु हे स्ट्रोक मी म्हटलं की भूषण सुरुवातीला जर मैदानावरती आला असता तर कदापि चित्र काहीतरी वेगळं असतं. 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. रन करायचे त्या मात्र 16. 2-16. चांगला बॉल. आता मात्र आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला होत असताना पाहायला मिळत आहेत. एकतर बॅटर आता शफल झाले, बाहेर आले आणि त्याच्यानंतर
परफेक्टली हा बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल बाकी आहे, रन करायचे 16. 1 मध्ये 16 धावेची गरज. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि अशा प्रकारे पहिला सामना टीम शिवनसई या संघाच्या नावी होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अभिनंदन टीम शिवनसई. हार्ड लक दोस्ती ग्रुप 9 आपण या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात त्याबद्दल आदरणीय संजय दादा घरत आणि उपसरपंच साहेबांच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. विनंती असेल चला दोन्ही संघ मैदानाच्या मध्ये लगेच हस्तांदोलन करा आणि बाहेर या. पुढील संघ साई श्रद्धा चांदीप टीम साखरे आपण मैदानाच्या मध्ये फिल्डिंग लावा आणि टीम साई श्रद्धा चांदीपला विनंती असेल आपण मैदानावरती लगेचच आपली सलामीची जोडी ही मैदानावरती पाठवायची आहेत. मॅचची समरी पहा. शिवनसी चा संघ होता. बंटीनं 11 मध्ये 18 बनवल्यात, चिरागनं 9 चेंडूमध्ये 14 केल्या, योगेशनं 2 मध्ये 2, अभि 0, जयेश 1 ओव्हर 6 रन 2 विकेट, सनिकेत